नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र सिंग यांना. भारताचे जलपुरुष असे राजेंद्र सिंग यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी. प्रश्न क्रमांक 3 आहे, अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात? उत्तर पठिताश्म आणि कनाक्ष. वरीलपैकी दोन्ही. कोणकोणते? पठिताश्म आणि कनाश्म. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील नीलक्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हरिलाल चौधरी. मित्रांनो, नीलक्रांती कशा संदर्भात आहे तर ती आहे मत्स्य उत्पादनासंदर्भात आणि नीलक्रांतीचे जनक कोण आहेत तर ते आहेत हरिलाल चौधरी. प्रश्न क्रमांक 5 बघू. कुंडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रात 2012 साली स्थापन करण्यात आलेले वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उमरेड खारंगला. प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी. प्रश्न क्रमांक 8 आहे, गुजरात राज्याचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 एशियाई सिंह. आणि महाराष्ट्र राज्याचा कोणता आहे तर तो आहे शेकरू. ही एक मोठी खार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे, वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी डॅश हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला कायदा आहे? कोणता कायदा आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वन्यजीव संरक्षण कायदा 1972. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचे साकव लिव्हिंग रूट ब्रिज आढळतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय. प्रश्न क्रमांक 11 आहे, फ्रेंच भाषा ही भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अधिकृत भाषा आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पाँडिचेरी. पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये फ्रेंच भाषा ही अधिकृत भाषा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे, शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ संयुक्त राष्ट्रात स्मारक भिंत उभारण्यासाठी कोणत्या देशाने प्रस्ताव मांडला होता आणि तो संयुक्त राष्ट्राने मंजूर केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आपला देश भारत. भारताने हा मित्रांनो प्रस्ताव मांडला होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय लष्कराने राबवलेले ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी बनवला होता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि सुरिंदर सिंग यांनी. या दोघांनी मिळून मित्रांनो ऑपरेशन सिंदूरचा लोगो बनवला होता. प्रश्न क्रमांक 14 आहे, बटरफ्लाय स्ट्रोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जलतरण. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार मिळवणारे अनादि मी अनंत मी या गीताचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधी यांना प्रथम सत्याग्रह कोणत्या ठिकाणी सुरू केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंपारण्य. आणि चंपारण्य ठिकाण मित्रांनो कोणत्या ठिकाणी येते तर ते आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 17 आहे, मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर कोणत्या नावाने ओळखला जात असे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चोथ. चोथ या नावाने ओळखला जात होता. प्रश्न क्रमांक 18 आहे,
भारतातील शीतवाळवंट जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. आणि हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे? तर ती आहे शिमला. प्रश्न क्रमांक 19 आहे, संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्षे, महिने आणि दिवस कार्य केले? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस. मित्रांनो, आपली राज्यघटना लिहिण्यासाठी जवळपास 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले. प्रश्न क्रमांक 20 आहे, ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जीवावरण राखीव क्षेत्र. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेमिस राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 22 आहे, पहिले साग वृक्षाचे संग्रहालय टिक संग्रहालय कोणत्या शहरात स्थित आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नीलांबूर. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिसपूर. आणि कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ती आहे आसाम. प्रश्न क्रमांक 24 आहे, नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय याचे नवीन नाव काय आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान संग्रहालय. नेहरू स्मृती संग्रहालयाचे नवीन नाव काय आहे? तर ते आहे पंतप्रधान संग्रहालय. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्रात पेंच नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 तोतला डोह. प्रश्न क्रमांक 26 आहे, दिल्लीतील शांतिवन भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांना. प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघ आढळतात. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ भित्तिका कोरल रीफ आढळत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन त्रिभुज प्रदेश. आणि हा कुठे आहे? तर तो आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 30 आहे, सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंट मॉर्निंग गाणे खालीलपैकी कोणते होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कदम कदम बढायच्या. कोणते गाणे होते? तर ते आहे कदम कदम बढायच्या. प्रश्न क्रमांक 31 आहे, भारतीय चलनासाठी चिन्हाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 उदयकुमार याने. प्रश्न क्रमांक 32 आहे, केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त यांच्या पदाची शपथ कोण देतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त त्यांना त्यांच्या पदाची शपथ हे देशाचे राष्ट्रपती देत असतात. प्रश्न क्रमांक 33 आहे, महाराष्ट्रातील वर्धाजवळील सेवाग्राम आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केले? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांनी. प्रश्न क्रमांक 34 आहे, सिप्रीच्या अहवालानुसार सर्वाधिक अण्वस्त्राची संख्या कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया. आणि रशियाची राजधानी काय आहे? तर ती आहे मॉस्को. प्रश्न क्रमांक 35 आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आले होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मिस वर्ल्ड स्पर्धा 2025ची विजेती कोण ठरले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सुचेता चुआंगश्री. प्रश्न क्रमांक 37 आहे, जागतिक रक्तदान दिन आपण कधी साजरा करत असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 14 जून रोजी.
14 जूनला आपण जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करत असतो. प्रश्न क्रमांक 38 आहे. आशियाई विकास बँकेचे ADB आशियन डेव्हलपमेंट बँक मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मनिला, जे की फिलिपिन्स या देशामध्ये येते. प्रश्न क्रमांक 39 आहे. क्रिकेटमध्ये प्रतिष्ठित ॲशेस कसोटी क्रिकेट सिरीज कोणत्या 2 देशामध्ये खेळवण्यात येते? कोणती मित्रांनो? ॲशेस कसोटी क्रिकेट सिरीज. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. प्रश्न क्रमांक 40 आहे. महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्त्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.